समर्थ सर्वांना नमस्कार। आज आपण 6वा अध्याय वाचणार आहोत। तर आपण सुरुवात करूया 6व्या अध्यायाला। श्री गणेशाय नमः। धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती कडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसुनी मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे। म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्यामुळे चिंतावला आपण आलोच्या कार्याला तेन जाई सिद्धीसी। परी पाहवा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगचित्त काही उपाय सुचेना। आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राज्यासी आणि सकळ जनाशी तोंड कैसे दाखवावे। ऐसा उपाय करून न होय स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी। असो कोण एके दिवशी साधून योग्य समयासी मीनाते घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले। कडप गावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेण्यातून उतरले मागुते अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत हात टेकिले तात्यांनी। मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्र असे विचारती कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची तरुणी हवा आपण पुढे झाला। तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण दाटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले। अरे बेडी आणून सत्वर ठोकायचे चरणी ऐसे तरी वार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले। क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी पाळले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याचे सोडोनी। साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रतीती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पराकृत कथा संबंध सदा भक्त परसोत षटोदशोध्याय घोडा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत षटोध्याय समाप्तम शुभम भवतु। आपला आजचा 6वा अध्याय झालेला आहे। जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा। थँक्यू।